बंद कर बोलली आहे एक्सपोज. दुसऱ्यांदा एक्सपोज झाली एकाच व्हिडिओला 2 वेळेस एक्सपोज झाली और बोलेगी हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आम्ही एक नवीन आणि थोडासा पहिल्यांदाच आम्ही आयुष्यात हे असं ट्राय करतोय. खरंच आम्ही लोकांना असं वाटत असेल की हा काय असं बोर करतायत, पण खरंच सांगते मला असं वाटतं की लास्ट टाइम तुम्ही कोल्हापूरला असताना हे केलेलं जे करतोय आता आपण. आपला माईक नाही आणलाय आपण. अबे साले जोरात चालू तो पहिले बोलती झाला. हे असं असतं ही सगळी की तिला नंतर आठवतात गोष्टी आणि हिजामुळे मी आता चालू करते, नाही तर मी आता चालू नव्हते करणार हा व्लॉग. माझा सुद्धा थोडी तयारी तर करू आधी मग करू चालू, पण करना मग म्हटलं ठीक आहे बाई तू कर. तर आता स्वतःला आठवलंय माईकचं पण कर चालू. ब्लॉगचं पण आठवलं नव्हतं हिला. आठवलं आहे पण हिला तुम्हाला दाखवायचं नाहीये गाईस. बघा तुम्ही हिने स्वतः बोलली असं काही नाहीये. मला थोडीशी तयारी आधी करायची होती आणि मग मला कंटिन्यू करायचं. आणि त्याच्यासोबत आम्ही मॅगी बनवणार आहे आता आणि आम्ही मस्त चिल मध्ये मूवी बघणार आहे. आणि हे जे आम्ही आता प्लॅन करतोय आम्ही मूवी नाईट, सॅटरडे मूवी नाईट ऍक्च्युअली, जे ते आम्ही मला आठवतं सॅटरडे थांब ना यार, कोल्हापूरला असताना एकदा केलं होतं असं रात्रीचा पिक्चर बघितलेला. 1 मिनिट. हा कोल्हापूरला आम्ही असताना एकदा असं केलेलं आहे की रात्रीचा पिक्चर बघता मस्त मॅगी खाल्ली आहे. पण मग हे आता करतोय खूप दिवसानंतर. म्हणजे ही म्हटली की बघूया मग आता पिक्चर कोणता आहे तुम्ही प्लीज जज नका करू त्यावर. हे वैसे सजेशन आहे मला. सजेशन म्हणजे तुला पण बघायचं होता. हा मला पण बघायचं पण मग अभी नाही तसं नाही, म्हणजे मला तर बघायचाच आहे तो, पण मग व्हिडिओ मध्ये असं की कसं वाटतं हिला व्हिडिओशी काहीच घेणं देणं नाहीये गाईस. एक मिनिट आता मम्मीचा फोन आला होता आम्हाला आणि तिकडे 1 मिनिट पण तिकडून कुठून त्यांना माहितच नाहीये. मम्मी आणि अण्णा गेलेत मानसरोवरला. पर अन्ना बोलत नव्हते ना, सो ये बंद कर सकती थी फोन, रख के बाद वीडियो बना सकती थी, पर ये नहीं बना रही है. और फिर सगळं मी आवडते आणि ही फक्त बोलत बसली. फक्त धुतले ते पण धुतले का नाही व्यवस्थित. मग ठीक गाईस म्हणजे खरंच मग मला फक्त इकडे ऑफ कॅमेरा काहीच वाटत नाही तुम्हाला. तुम्ही कधीच व्हिडिओ साठी एवढे असे काहीच नसतात सिरियस. आता मागे बघा तिचं तोंड ननवाजीला अशी करती. पण त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूजच नाही आले. पण याचा अर्थ असा तिचं चालू होतं की व्हिडिओ अब बोल एक्सपोज हो गई है अभी. हो कारण की मला जसं रिस्पॉन्स होता स्टार्टिंगला नसतोच ना, पण तरी लगेच इन्स्टंट पाहिजे असतात गोष्टी. तसं नाही पण ना एक असतं की म्हणजे असं नाही का थोडं की पण तरी सबस्क्रायबर्स वाढतायत माझे. हे दिसत आहे सब्सक्राइबर्स बढ़ रहे. व्यूज भी तो चाहिए ना यार. अरे पर मिलेंगे ना सब्सक्राइबर्स तो बढ़ रहे हैं ना. ग्रोथ तो हो रही है, ऐसे तो नहीं जा रही ना ये. क्या कर रही है यार. पण तरी गाईज तुम्ही प्लीज व्ह्यूज वाढवा. थोडं शेअर करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत. त्याच्यानंतर कमेंट करा, लाईक करा. खूप गरजेचे आहेत ह्या गोष्टी. तुम्हाला कळतंय का. अगं हे होतं असं. आता मी काय करणार आहे दीदी आपण आता आपण पहिले तयारी करतोय. हे बघा दीदीचे केस. अब बोलिए इधर मैंने हाथ लगाया था. बोल अरे माझी थोड़ी एवढी से केस थोड़ी खाली असणार आहे. हां काय होय बबी भाई ये तो मेरे पे आएगा सूट. हे बघ ए ते आधीपासनच ते भरून दिलंय का पनीर मध्ये. हे बघ ते कसं दिसतंय मधून. शी अबे साले काय केलं खरं सांग.
हाईट होतीये ना. मासे झाले. ठीक आहे बंद कर. इकडे बघ एकदा हा झाला. तुला व्हिडिओ मध्ये दिसेल का? एडिटिंगला कळेल मला. कळलंच नाहीये. काय केलं? काय केलं? आम्ही नाही सांगणार. खाल्लंय पनीर खाल्लं. नाही पनीर खाल्लंय नाही. जर पनीर खाल्लं असतं तर माझा आवाज वेगळा नसता आला. खाताना दिसतंय ना भाई. तोंडाचं काय दिसतंय? आवाज वेगळा आला असता ना जर मी खात असतं तर असं केलं असतं ना. काहीतरी तर केलंय. काहीतरी तर केलंय पण तू बघितलं नाही. तुझा लॉस झालाय. मिनिटात बघू पण ती ठीक आहे. मला म्हणते काहीतरी बोलत बस पण मी आज खूप बोलते आहे. तर तुम्ही सांगा मी एवढं बोलते कधी ब्लॉग मध्ये? हे एवढं बोरिंग त्यांना बघण्याच्या ह्याच्यामुळेच बोरिंग कारण की तुला कळालंच नाहीये म्हणून तुला बोरिंग वाटतंय. मी नंतर काहीतरी झालंय. खरं सांगायचं नाही तुम्ही फालतू नाही सांगणार. सांग काही तिथे चिडती आहे म्हणून माझं लक्ष नाहीये व्हिडिओ मध्ये आता आणि करण्यात. पण माझं लक्ष तुम्ही म्हणजे काय म्हणजे मला एक म्हणायचं होतं आता असं आलंय तिथं. नाही म्हणजे मला आता मी म्हणलं तर ती उभी आहे तिथे ती काहीतरी दाखवत असेल किंवा तुमच्याशी बोलते ती पण मी अशी बेफिकर होते. पण आता मला अबे साले बोलताना आवाज तर येईल ना. काय सोच रहा है? आवाज कसला पण बोलतानाचा माझा आवाज. अरे पण म्हणजे काहीतरी असेल ना खरंच म्हणून मला नाही लक्ष. मग काहीतरी तर झालं ते. तू बोललेला तू खरंच तू कारण की ते तुला माहित नाही आम्हाला माहित आहे. सॉरी कशाच्या रिलेटेड आहे? माझ्या तोंड वाकडे उकडे केले असते त्या मला तेवढंच जमतं. हो मॅगी कशात ठेवली? खालच्या डब्यात. करू का? खाऊनच का बघायचा का मग? सांग त्यांना सांग आता काय करायचं होतं. आम्ही हे सगळं खाऊन म्हणजे आम्ही रात्री खाणार होतो हे आणि मग असं मस्त खात खात पिक्चर बघायचं. आता आमचं असं आहे की खाऊन टाकायचं का आताच. इतकं विचित्र आहे. तर आम्ही आता खातोय. म्हणजे अजून बनवूस तर वेळ लागेल ना. आता बनवून झालं की लगेच बसू असं. मग खाऊन घेऊ आणि मग पिक्चर बघू शकतो. अरे बनवलं की लगेच घेऊन बसू ना तिकडेच आणि लावून घेऊ पिक्चर असं. ठीक आहे म्हणजे 10 वाजलेत गाईस 6. 7 पर्यंत तर आपलं होऊन जाईल. काय म्हणजे सगळे बनवून पण असे नाही. मी बनवून खात खात बनवायचं होतं. म्हणजे मला तू बनवून देशील असं होतं माझं. अगर बना के दिया तो फिर साथ में पिक्चर कैसे देखते? पहिले बनवूनच घ्यावं लागेल. मला वाटते पहिले खाऊन घेऊ आणि मग पिक्चर बघू. मॅगी असलं ठेवू ना मग. तू नाही खाणार यार. तू एक खाल्ल्यावर मग म्हणशील मेरा हो गया यार इसमें. आणि प्रमाणच कॅमेरा तोंड बघा तिचं हसली येते खाली. जाऊ दे आपण पहिले खाऊन घेऊ आणि मग पिक्चर. पण दोन्ही होतंय ना. कसं काय? अरे भाई अभी बन जाएगा ये 1 घंटे में. हाँ फिर अपन चलेंगे पिक्चर उधर लेके चलेंगे सब कुछ और खाते बैठेंगे और फिर देखेंगे. अरे पण तो डोसा सगळं गरम चांगला लागते खायला बनवण्यासाठी. मग हिने काय लॉजिक लावून प्लॅन बनवलाय सांगा मला आता. मॅगी खायचा प्लॅन होता. अरे भाई तो डोसे का कल रात को किसने भेजा मैंने? अरे पण डोसे तो बने नहीं थे. मला होता हां एवढं काही नाही पिक्चरचं आपण करू शकतो ते सगळं. मॅनेज केलं अभी तो बोल दिया ना तुमने कि अभी खाना खाएंगे. हाँ मैं खाऊं बघू शकतो एवढा काय नाही. चल ना बस
ASMR ओव्हरफ्लो हो रहा है गाइस. आता मम्मी अण्णांचा फोन आता कुठे गेलतो ते सांगितलं. चायना तुझ्या मान सरोवर बोला ना. हा ठीक आहे. भाई भुलाय क्या तू. ते सांगितलं ना गाईज. आणि त्यांना यायला खूप टाइम आहे पण त्याच्या आधी तुम्हाला 2 व्हिडिओ तुम्ही बघताल फक्त. हा ठीक आहे 3 बघा फक्त. बनवत तर नाही आज हिचा मूड आहे म्हणून हिचा चालू आहे नाहीतर हिचं नसतं. खरं सांग व्हिडिओचं मी तुला दरवेळेस नाही बोलत. खरं बोल एकदम मनातल्या जी गोष्ट आहे ना ती हो गाईज. मी हिला दरवेळेस म्हणते असं. हो त्याच्यात दिसतंय अगं मला. मला वाटलं तुझ्या डोक्याने चालणार तेवढं कारण की ही इतकी लेंबळी आहे. खरं सांगते काय खूप लेंबळी होती. कमेंट करून तुम्ही सांगा. तोंड बघायचं होतं गोड मुगडा खाताना. हे बघा ओव्हरफ्लोच्या ह्याच्यात जळून जाईल ना. आणि ते पण जाऊ दे कालीचं तोंड बघितलं असताना तुम्ही मुगडा खाता. विंडो गेली तिचं तोंड असं फुल ह्याच्यात गेली. मुगडा खाल्ली एकदा. मला एक गोष्ट कळत नाही. इतर गोड आहे नाही तुम्हाला समजा ती गोष्ट माहितीये की ती गोष्ट तुम्ही आधी खाल्ली आहे. हा म्हणजे या मुलीने ती गोष्ट आधी खाल्लेली होती सो तिला माहिती होतं की ती गोष्ट गोड आहे. आणि मग मी खाल्ली माझं सुद्धा अरे ही गोड आहे. तिचं असं होतं हो हे तर मला माहिती होतं. आणि त्याच्या आधी पण कोणती गोष्ट झाली ती भरीत. मी तिला म्हणलं ते भरीत मिक्स आहे. तिचं असं होतं हो ते तर मला माहिती होतं. माझं स्वतः म्हणणार कधी सांगणार ही मुलगी किती लेंबळी असावं एखाद्या माणसाने. ते रील कशी आहे नो चाइल्ड डोंट डू दॅट वेळ ते शनीची आणि तसं जातो आणि ते स्विच बोर्ड मध्ये असतो आणि मग आ गया स्वाद. ती मेंटेन आहे. आणि कोणती रील आहे ती मी कदाचित नाही मेन्शन करू शकत बिकॉज मला कॉपीराईट येईल त्या व्यक्तीचा. पण मी त्याचा हँडल इथे टाकते. नाही मी बघते तुझे व्हिडिओ त्याच्यात तर दिसत नाही का पण हँडलचे कोणते हँडल असं हे म्हणते हिते येतं आणि हिते असं आल्यावर ते येत नाही. आता माझ्या यालाच हे टाकशील की इकडे हिने केलं तर आता हिच्याच वेळेला टाकू म्हणजे हिला कळेल की मी टाकते. हो ना मेरे को पता है भाई ऐसे सोच सकती है. नाही करणार आहे मी असं बोलणार. त्या कांदा चिर नाही तर चल कांदा चिर. कांदा तर हिला चिरताच बोल चलेगा बुट्टे. फुगी आहे ही फुगी. तुम्हाला कमेंट करा फुगी फॉर हर. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये जसं काही ना काही नावं असतात तसं आमच्या नावाची कन्सेप्ट मागच्या याच्यात छोटू होतं ना. हा छोटू हे छोटू आणि तू फुगी नाही. तू आहे फुगी. मी तुला फुगी बोलते मी तुला म्हणते माझ्या जाऊ दे. हा बोल ना बोल पर्सनल फुगीच्या मागचं त्यांना सांगतात काय श्वेताला. आमच्या बिल्डिंग मध्ये एक मुलगी आहे. अरे त्यांना माहिती आहे ती थांबा मी तिचा व्हिडिओ पहिले बघा. A few moments later. काय म्हणतीये तू एवढी मामींना पण म्हटली ना वाटतं आता. व्हिडिओ बनवला होता तो दिसला नाही. कुठे दिसला नाही. मी अजून तो एडिट नाही केला आहे. मी तो आता आज रात्री एडिट करेल आणि टाकेल. ओके तू त्यासाठी आली का आणखी तू दिसणार आहे त्या व्हिडिओ मध्ये म्हणून. ती आय बटन मध्ये मेन्शन करेल. आय बटन मध्ये कशाला ते एवढं बघणार आहेत का. तिथे बघतील पण ते. आता हिला व्ह्यूज वाढवायसाठी मी एक पर्याय देते पण हिला नको येतो.
अण्णांचे तुम्हाला काही शब्द माहित नाही अजून. बाप रे इतके मस्त. यू विल बी लाईक ये तो बहुत ज्यादा गोट है क्या. मला शब्द आठवले आता त्यांच्याशी बोललो ना म्हणून मग ते एकदम स्ट्राईक झाले माझ्या डोक्यात. खूप घाण आहे ते. त्यांचे ना गाईज इतके ते टिपिकल नाशिककर आहेत आणि माझी मम्मी पेठेतली. टिपिकल पुणे मधली पेठेतली आहे ती, नारायण पेठेतली. असं तुम्ही खूपच जास्त सांगत नाही आता ऍड्रेस तुम्हाला, तुम्ही जाता तिच्या घरी माहेरी. पण अण्णाचे काही शब्द तुम्हाला ऐकायचे असतील तर मम्मीची रिॲक्शन. हा त्याच्यावर मम्मीचे रिॲक्शन काय असते आपण त्याच्यावर एक वेगळा ब्लॉग करू शकतो यार. व्हॉट डू यू से. व्हिडिओ मध्ये नाही. अरे ते ठीक आहे पण अण्णांना बसवू आणि अण्णांना ते शब्द बोलायला लावू. ते तो ट्रेंड आलता बघ की जेनझी वर्ड्स वर आपण म्हणजे जेनझी मुलं रिॲक्ट करतात त्यांच्या मम्मी पप्पांना ते वर्ड्स म्हणायला लावतात. तसा हा ट्रेंड असा असेल की त्याच्यामध्ये अण्णांचे शब्द असतील ते आणि आम्ही त्याच्यावर हसू का काय रिस्पॉन्स करू किंवा काय रिॲक्ट नॉट रिस्पॉन्स सॉरी काय रिॲक्ट करू ते तसा ब्लॉग करूया आपण. गाईज तुम्हाला तसा ब्लॉग हवा असेल तर कमेंट करा या व्हिडिओ मध्ये आम्ही तो ब्लॉग करूया. कमेंट फुगी कमेंट हा वर्ड देते मी तर तुम्ही तो म्हणा. ओके कमेंट करा. फुगीच टाकशील ऑब्विसली. बंद कर बोलली ही. एक्सपोज दुसऱ्यांदा एक्सपोज झाली. एकाच व्हिडिओला 2 वेळेस एक्सपोज झाली.
यार कोथिंबीर वैभवी. हो ना दीदी, असं काय करतेस? काय काम केलं हिने यार. आता मी डोसे बनवणार ना तुला. हा ती आता मला डोसे बनवून देते. आता मी जेवणार. मी आज काहीच नाही खाल्ले, सो आता मी जेवणार मी आहे. पण नव्हतं खाल्लं दुपारपर्यंत. एक दिवस फुल डे झाला फास्टिंग. कसं काय पण तू खाऊन आली ना काहीतरी. काल दुपारी ते आज दुपारी मी कधी जेवले? हे माझं कॉपी करते. दीदी करते असे असतात ना ते पण सिबलिंग्स की दीदीने किया तो मैं भी करूंगी, तशी वाली है ही कि दीदी ने कर रही है तो फिर करना ही पड़ेगा. नहीं वैसे नहीं, पर इसका देख के थोड़ा सा है, पर फिर इतना नहीं. पर वो क्योंकि मुझे पता है ना कि आपण एक रील बनवूया. काय वाटतं कि दीदी ने किया तो करना पड़ेगा, मैं भी करूंगी असं. तुमचे पण लहान भाऊ बहीण असे करतात का? त्यांना टॅग करा. सगळेच करतात. पण आम्ही मोठे नाही करत. आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही कोणाला फॉलो नाही करत. आम्ही स्वतःच एक असतो मास्टरपीस. आणि मग नंतर येतात ते आपल्याकडे गाई. खरं एकदम जे आम्हाला सिबलिंग्स आहेत त्यांना माहितीये काय काय माहिती मला आमची गरज आहे. काही नाही तर असं पण ह्यांना बोलायला. आमची गरज असते. हे आम्हाला ते बघून बोलायला फॉलो असतं करतात. guys. कारण की You know the rest, please. Bye bye. The rest is history बोलला था इसको पर आया नहीं. You know the rest. History नव्हतं माहिती. You know the rest म्हणायचं. पण यांना गरज असते आमची. So तसं आहे. मान्य कर ना पण. बोल ना बोल. ऐसा घर में कॉलेज वगैरह होता है तो फिर हम लोग साथ में नहीं रहते क्या? सच बोल. कब रही थी तू मेरे साथ में? बात करने वाली थी. और फिर बाद में बोलती है ये चीजें नहीं डालेंगी. बस ऐसे जब मैंने क्या बोलते हैं, मैं तो इतना बुरा कभी किया भी नहीं है. हंस रही पीछे से. उभी कशी वागायची तू? हंस रही आता. शिवानीच्या ब्लॉग मध्ये ती शिवानी कशी अशी उभी असते तशी उभी आहे तू. थांब मी तुम्हाला दाखवते. तुमच्याशी इथे फोन होता इथे दाखव ना कुठे. दिसतंय ना आता? ही अशी अशी होती. आणि ते शिवानी आणि त्या ह्याच्यामध्ये पण यशच्या ब्लॉग मध्ये पण ते शिवानी आहे ना जी, ती अशी असते उभी. आता हे कसं पाहतो ती अशी असते. असते आणि वैभवीची आता ही स्टाईल. असा इथे धरायचा. काय करते यार, काय करते? लोकांना काय दाखवतीये? खोटे दाखवतीये. मैं नहीं बोलेगी, पर आप मुझे कभी मिले ना आपको समझेगा कि कितनी प्यारी हूँ. गाइस अभी हाँ ऐका समजा जे माझे सबस्क्रायबर्स असतील आणि त्यांना मी तू ये ना फ्रेम मध्ये किती मिनिटं आहे आता तिथे सरकार जागा आहे. भाई वो तारीख है बोल अरे तो ये भी आशा हो सकता है. ये ना मेरे पास दिमाग है और बड़े बहनों के पास होता ही है. आणि मी तुम्हाला हे म्हणत होते, थांब जरा 2 मिनिट. मी हे म्हणत होते की माझ्याकडे सबस्क्रायबर्स असतील त्यांनी मला समजा असं काही बघितलं कुठे तर प्लीज मला या माझ्याशी बोलायला. आणि माझ्यासोबत मला खरंच खूप भारी वाटतं. आणि असं हवंय मला खरी फुगी तू आहे की मला आवडतं हो, खरं की कोणीतरी असं आपले सगळे मी तुझे व्हिडिओ बघते आणि ओ वा थँक्यू या असं ते मोमेंट जगायचंय मला एकदा तरी. आणि म्हणजे ह्याच्या आधी भरपूर वेळेस मला लोक आले आहेत मला म्हणायला की मी तुझे व्हिडिओ बघतो की मी बघते मी तुझे व्हिडिओ हे असं सगळे. पण आवडतं. तुम्हाला समजा मी कुठे दिसली तर मला भेटायला या. मला आवडेल तुम्हाला भेटायला. थँक्यू. वेलकम उनकी तरफ से. एक्सपोज फॉर द थर्ड झाली नाही जे आहे मला माहिती आहे. थोडीच नाही बघत करते बदकार करते ऑफ कॅमेरा. इकडे बघ फ्रेम मध्ये चल थांब बोल. हे असं करत होती तिला म्हणत होती की बंद कर. ते का कारण की खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. एडिट करायला खूप प्रॉब्लेम होतो. तुला काय करायचं? तुला मला माहिती ना. गाईस हे बघा माझं ताट रेडी आहे जेवायचं. वैभवीने मला डोसा बनवून दिला मस्त. बघितला हा मल्टी अरे सॉरी हे मल्टीग्रेन चा आहे डोसा माझा. आणि डाळ विथ थोडासा पनीर आहे ना. आणि मध्ये पण पनीर टाकलंय मस्त त्या लास्ट टाइम सारखं. सो आता ठीक आहे चलो खाते हैं. सो गाईज माझा आता इतकं पोट भरून झालंय ना मला बिलकुल मॅगी खायची इच्छा नाहीये. पण मी समजा नाही म्हटले तर ही मुलगी माझा जीव घे. पण आता मी एक पिक्चर लावलाय तो आहे 2 पत्ती. मी बघितला नाहीये, या दोघांनी बघितलाय. सो वैभवी म्हणून तिकडे मॅगी बनवते आणि मला आता बसून आहे बघायला. पोट भरलंय. खूप खाल्लंय मी आता. डोसे इतके भारी झालते एकदम. बाय खरंच गाईस तुम्ही ना असं हेल्दी खायचे ऑप्शन्स माझ्याकडे आता इतके मी बघत असते म्हणून माझ्याकडे असं वाटतं इतक्या रेसिपीज आहेत वेगळ्या प्रकारचे मस्त. सो या मस्त झालं इव्हन. पर इसकी मॅगी
इग्नोर करा बिकॉज आता मी जरा तेल लावून बसली आहे. सो कालचा मूवी ठीक होता. काही शॉर्ट्स मी तो लास्ट बघितला तुम्ही सायराजचा, त्याचे ते वेडे चालू होते आणि पिक्चर वॉज लाईक ओके. म्हणजे इतका असं खूप असं सस्पेन्स वाला नव्हता वाटला मला, बट असं कळत होतं की स्टोरी काय असणार आहे इन शॉर्टमध्ये. पण ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी मॅगीचा जो प्लॅन होता ते खाल्ली मी. म्हणजे तिथे पिक्चर चालू थोडं झालं माझं स्वतः खाऊन घेते, थोडीशी खाल्ली, एवढी नाही खाल्ली मी. पण नशीब वैभवने मला फोर्स नाही केला. ती समजून घेते. म्हणजे तिचं असं असतं की ठीक आहे तुला बघ केवढी खायची बाबा असं. ती काही नाही. मग ते सगळं झालं आणि पिक्चर ते बघितला आणि मला जसं हवं होतं तसं सगळं झालं की पटकन पिक्चर बघून पटकन झोपूया. कारण की आणि नेमकी काय झालं ना, पिक्चरच्या मध्येच आमचा खूप मोठा इंटरव्ह्यू झाला बिकॉज वैभवी गेली होती खाली, वैभवी सायराज त्यांचा नेहमीच असतं ते. आणि मग म्हणजे तो थोडा झाला ब्रेक आणि मग नंतर तो झाला मग पिक्चर बघून ते. आणि दॅट्स फॉर इट. आणि अशी होती मूवी नाईट. आम्ही अशा पद्धतीने करतो. मध्येच पिक्चर बघतो, परत होतो काहीतरी आमचं काम येतं आम्ही ते करत बसतो आणि मग परत पिक्चर बघायला बसतो असं. पण ठीक आहे, ओव्हरऑल चांगला वाटला. आणि ठीक आहे, म्हणजे इतका पण नाही. मला तो भूलचूक माफ बघायचा होता. कारण की मला असं म्हणायचं, म्हणजे मला असं हवं होतं की रात्रीच्या टाइमला पण जरा असे कॉमेडी किंवा असे थोडेसे लेस सस्पेन्स वाले पिक्चर बघूया आणि मोर एंटरटेनमेंट वाले बघायला हवे. बिकॉज कारण की रात्री ज्या गोष्टी बघतो त्या थोड्याशा डोक्यात असतात म्हणून. मग आता असं होतं सगळं, मग झालं ते प्लॅन आउट. आणि या दॅट्स फॉर इट फॉर द व्हिडिओ गाईज. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असेच आज संडे आहे सो ह्याच्या पुढचा जो व्लॉग येणार आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तो आम्ही फर्स्ट टाइम माझ्या ह्या चॅनलवर आम्ही आणतोय. सो तो तुम्हाला बघायला मजा येईल नक्कीच. सो मी हा व्लॉग लवकरात लवकर पोस्ट करेल, म्हणजे तुम्हाला तो पुढचा पण व्लॉग बघता येईल आणि एन्जॉय करताल तुम्ही. आणि त्या तुम्हाला पार्ट 2 बघायचा असेल तर ते पण कमेंट करा तुम्ही. मी तसं म्हणेलच ऑब्व्हियसली. तर तुम्हाला आवडला असेल हा व्लॉग तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. अँड टिल देन गाईज, विसरू कसे शकते मी. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड feel the vibes.